ज्यावेळी भाजीला काही नसेल त्यावेळी अशा पद्धतीने आपण पटकन ही बेसनपोळी तयार करू शकतो। आपण यामध्ये सोडा किंवा इनो काहीही वापरलेलं नाही तरी देखील ही बेसनपोळी अगदी कुरकुरीत आणि जाळीदार तयार होते। अगदी जास्त वेळ देखील लागत नाही। अगदी आपण 4 ते 5 मिनिटातच ही बेसनची पोळी तयार करू शकतो। तर चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट करा। सुरुवातीला इथं मी एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। आता यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची, चवीनुसार तिखट घालून घ्यायचं। इथं मी अर्धा चमचा तिखट घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, थोडंसं धने पावडर एक साधारण अर्धा चमचा, त्यानंतर एक अर्धा चमचा जिरे पावडर घालून घ्यायची आणि थोडासा ओवा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे हातावर क्रश करून। आणि त्यानंतर यामध्ये आपण थोडासा हिंग देखील घालून घेणार आहे आणि त्यानंतर गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। आपण इथं इनो किंवा सोडा वापरलेला नाही, त्याच्याऐवजी आपण यामध्ये हिंग घातलेला आहे। याच्यामुळे अगदी आपली बेसनपोळी कुरकुरीत आणि जाळीदार तयार होते। आता पाणी गरजेनुसार घालून घ्यायचं, अगदी जास्त घालायचं नाही, लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मीडियम अशी या पिठाची कन्सिस्टन्सी करून घ्यायची। अगदी जास्त घट्ट देखील करायचं नाही किंवा अगदी जास्त पातळ देखील करायचं नाही। अशा पद्धतीने बघू शकताय अगदी आपली मीडियम अशी कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे। यामध्ये आपण हिंग घातला त्यामुळे ही चवीला देखील भारी होते आणि कुरकुरीत देखील तेवढीच होते। आता हे पीठ साधारण आपल्याला 5 मिनिट मुरण्यासाठी असंच ठेवून द्यायचं आहे आणि 5 मिनिटानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं। आता हे तेल थोडंसं आपण सगळीकडे पसरून घेऊया कढईमध्ये, म्हणजे आपली बेसनपोळी पटकन अशी निघून येईल। आणि त्यानंतर चमच्याने आपल्याला अशा पद्धतीने ही बेसनपोळी तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये आपल्याला घालून घ्यायचे आणि थोडंसं बेसनचं वरचं बॅटर सुकत आलं किंवा कोरडं होत आलं की त्यानंतर आपल्याला साईडला थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि पूर्ण बेसनचं वरचं बॅटर हे कोरडं झाल्यानंतर आपल्याला बेसनपोळी ही पलटी करून घ्यायची। तुम्ही बघू शकता याला जाळी अगदी छान अशी आलेली आहे। अगदी आपण सोडा काहीही वापरलेलं नाही तरी देखील अगदी जाळीदार आपली ही बेसनपोळी तयार झालेली आहे। आणि याला अलटी-पलटी करून आपल्याला 3 ते 4 मिनिट मीडियम गॅसवर ही बेसनची पोळी कुरकुरीत होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे। जास्त वेळ देखील लागत नाही आणि अगदी ही बेसनपोळी पटकन आणि कुरकुरीत देखील तयार होते। सोडा वापरलेला नाही, आपण हिंग वापरला त्यामुळे याला जाळे देखील अशी छान अशी आलेली आहे। जवळजवळ एक 4 ते 5 मिनिट झालेले आहेत, मीडियम गॅसवरच याला मी भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपली ही बेसनपोळी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता याला जाळी देखील भरपूर आलेली आहे आणि अगदी कुरकुरीत देखील तयार झालेले आहे। तर अशा पद्धतीने मी काही बेसनपोळ्या या तयार इथं करून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही देखील ज्यावेळी भाजीला काही नसेल त्यावेळी अशा पद्धतीने सोडा इनो काहीही न वापरता तुम्ही जाळीदार आणि कुरकुरीत बेसनपोळी तयार करू शकता। तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।